हॅलो गाईज, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे चिकनची बिर्याणी, पण चिकनची थोड्या वेगळ्या पद्धतीने रस्सा बनवून त्याची बिर्याणी बनवणार आहे। तुम्ही रस्सावाली बिर्याणी पण बोलू शकता या चिकन पुलाव पण बोलू शकता। तर आमच्याकडे या पद्धतीने बनवलेली बिर्याणी खूप आवडते। त्यासाठी मी पहिला चिकनचा रस्सा बनवून घेणार आहे। त्यासाठी मी अद्रक लसूण ठेचून घेतले आणि कांदा इथे कापून घेतलेला आहे। बिर्याणीसाठी मी हे बासमती तांदूळ घेणार आहे। तर तांदूळ आपण 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून फुगत ठेवूया 1 तासासाठी। इकडे गॅसवर मी पातेला गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल गरम झाले, आपण अद्रक लसूण टाकूया आणि हा कांदा टाकूया। आता मंद आचेवर शिजवून घेऊया। गॅसची फ्लेम कमी करू। कांदा व्यवस्थित शिजलाय। आता आपण मसाले टाकूया। हळद टाकू, गरम मसाला, धने जिरे पूड आणि मसाला आगरी मसाला आणि व्यवस्थित परतून घेऊया। मसाला 1 मिनिटासाठी व्यवस्थित स्लो फ्लेमवर परतून घेऊ। इकडे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 बटाटा पण टाकणार आहे। मसाले विषय शिजले तर आपण त्याच्यामध्ये चिकन आणि बटाटा टाकूया। व्यवस्थित परतून घेऊया। मीठ टाकूया। आता आपण जे चिकन आहे हे परतलेलं आहे कुकरमध्ये काढून घेऊ। पाणी टाकून त्याच्यात 3 शिट्ट्या काढून घेऊया। चिकनमध्ये आपण पाणी टाकूया। कुकर आपण गॅसवर ठेवू आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया। इकडे मी चिकन ठेवलेलं आहे शिजत कुकरला। तर आपण दुसरीकडे बिर्याणीची तयारी करूया। मी इकडे पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवले। अख्खे गरम मसाले घेतलेले आहेत आपण, बघू शकता। आणि इकडे कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण आणि मिरची घेतलेली आहे। चला तर बघूया। अख्खे गरम मसाले टाकूया। कांदा टाकू, मिरची, अद्रक लसूण टाकूया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया स्लो फ्लेमवर। आता आपण टोमॅटो टाकूया आणि शिजवून घेऊ व्यवस्थित। कांदा टोमॅटो आपला शिजलेला आहे। तर आपण हळद टाकूया याच्यामध्ये।
मसाला टाकूया, आगरी मसाला आणि बिर्याणी मसाला टाकूया. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. 2 मिनिटं मसाले परतून घेऊ आपण. तांदूळ मी बासमती तांदूळ धुवून मी 1 तासासाठी ठेवले होते, बघू शकता. ते आता आपण टाकूया. बघा मसाले व्यवस्थित शिजले. आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूया. मीठ टाकूया. आणि परतून घेऊ व्यवस्थित. बघा आपण तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण तांदूळ आणि जे चिकन बनवलेले आहे ते मिक्स करून कुकरला 2 शिट्टी काढून घेऊया. इकडे तुम्ही बघू शकता आपला चिकनचा रस्सा कलर किती छान आलाय बघा. आता आपण याच्यामध्ये पहिले तांदूळ टाकूया आणि शिजवून घेऊया चिकन. इथे मी चिकनची पीस साईडला काढून घेतले आणि ह्या रश्श्यामध्ये आपले तांदूळ मिक्स करून घेतलेले आहे. त्याच्यात 1 ग्लास अजून पाणी टाकू आणि चिकन टाकून शिट्या घेऊया. बघू शकता चिकन आता मिक्स करून घेतले. आता आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया. बघू शकता किती छान कलर आहे. आता आपण शिट्ट्या काढून घेऊया 2. इथे मी दही घेतले कोशिंबीरसाठी आणि याच्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि काकडी टाकणार आहे आणि थोडंसं मीठ चवीप्रमाणे. इथे कोशिंबीर आपली तयार आहे. तुम्ही बीट गाजर पण टाकू शकता. बघू शकता आपली चिकन बिर्याणी या चिकन पुलाव तयार आहे. बघू शकता जेवण तयार आहे. या जेवायला सोपी आणि अशी झटपट पद्धतीने बनणारी बिर्याणी आहे. या चिकन पुलाव बोलू शकता तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. थँक्यू.